उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पावसामध्ये सारंग सावलीच्या आईबाबापर्यंत कसा तरी पोहोचलेला असतो. खूप शोधल्यानंतर त्याला ते मिळालेले असतात आणि तेव्हा तिच्या बाबांना शुद्ध आलेले नसते. तो बराच प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्यांना शुद्ध येते. त्यानंतर त्यांना चालताही येत नसतं, त्यामुळे त्याला काहीतरी करण्याची गरज असते. तेव्हा तो एक कावड बनवतो आणि त्या कावडीमध्ये त्या दोघांनाही बसवतो आणि स्वतःच्या खांद्यावरती घेऊन तो त्यांना चक्क पंढरपुरापर्यंत घेऊन जातो. आणि अशा पद्धतीने सारंग तिच्या आईवडिलांची ही वारी पूर्ण करतो. आणि त्यानंतर मग ते चंद्रभागेमध्ये जातात, स्नान करतात आणि त्यानंतर चंद्रभागेचे दर्शन घेतात. आणि त्यानंतर पांडुरंगाचेही दर्शन त्यांनी घेतलेलं असतं. त्यावेळेस सावलीचे बाबा सारंगचे आभार मानत असतात आणि म्हणत असतात की आज आमच्या पांडुरंगाने आम्हाला खांद्यावर घेऊन आमची वारी पूर्ण केली आहे. तेव्हा सारंग म्हणतो की मला बरेच प्रश्न पडले होते, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मला मिळाली. आणि त्याला तो कसा इथपर्यंत पोहोचला ते सगळं आठवत असतं आणि तो बोलत असतो आणि म्हणत असतो की आजवर खूप श्रीमंती बघितली, खूप पैसे बघितले, पण आज माझ्या खिशामध्ये 1 रुपयाही नाही. पण जाताना मी या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं समाधान मी घेऊन जातोय. खरं तर सारंगला खूपच आनंद झालेला असतो. त्याचबरोबर सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि ते पांडुरंगाचा जयघोष करत असतात. त्यानंतर सावलीही सारंगचं खूपच आभार मानत असते आणि सारंगकडे खूपच कौतुकाने बघत असते. असं आपल्याला पाहायला भेटते. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.